नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. जेएम विशेषमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला. उत्पादन शुल्क आणि क्रीडा खाती सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात आली. पदभार स्वीकारताना त्या अजित पवारांच्या आठवणीने भावुक झाल्या होत्या. शपथ घेण्या अगोदर त्यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना चैत्यभूमीवर जाऊन अभिवादन केलं. सिद्धिविनायकाचे आशीर्वाद घेतले. मंत्रालयाच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सुद्धा अभिवादन केलं. सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या निधनानंतर चौथ्या दिवशी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र त्यानंतर त्या मंत्रालयामध्ये पदभार स्वीकारण्यासाठी आल्या नव्हत्या. आज त्यांनी मंत्रालयात येऊन उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला आणि सोबतच त्यांना जी खाती देण्यात आलेली आहे त्या खात्यांचा पदभारही त्यांनी स्वीकारला. यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व महत्त्वाचे आणि प्रमुख नेते उपस्थित होते आणि सुनेत्रा पवार यांच्यासोबत त्यांचे चिरंजीव पार्थ पवार हेही उपस्थित होते. आणि पदभार स्वीकारण्याबद्दल सुनेत्रा पवार यांनी काय भावना व्यक्त केल्यात बघूयात. आज महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारत असताना विश्वासाची, कर्तव्याची आणि त्यागाची जाणीवही आहे. माननीय अजितदादांनी आयुष्यभर महाराष्ट्राच्या जनतेसाठी झटत विकासाचा जो ध्यास घेतला तोच माझ्यासाठी मार्गदर्शक दीपस्तंभ आहे. दादांची कार्यशैली, निर्णय क्षमता आणि लोकांशी असलेलं आत्मीय नातं हेच बळ घेऊन मी पुढे वाटचाल करणार आहे. त्यांच्या अपूर्ण स्वप्नांना पूर्णत्व देणं, शेतकरी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षांना न्याय देणं हीच माझी प्राथमिकता असेल. दादांची जागा कुणीही घेऊ शकत नाही, पण त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा आणि अधिक सक्षम महाराष्ट्र घडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी नक्की करेन. या कठीण प्रसंगी जनतेनं दिलेलं प्रेम, आधार आणि विश्वास हेच माझं सामर्थ्य आहे. त्यांच्या स्मृतीपुढे आज मी एकच वचन देते की महाराष्ट्राच्या हितासाठी निष्ठेनं आणि समर्पणानं कार्य करत राहीन. आणि राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक झाली. आजच्या बैठकीला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अनुपस्थिती सगळ्यांनाच भावनिक करून गेली. सुनेत्रा पवार यांनी पहिल्यांदाच मंत्रिमंडळाच्या बैठकीला हजेरी लावली. या बैठकीमध्ये 19 निर्णय घेण्यात आले. त्यापैकी 3 निर्णय असे आहेत ज्यासाठी अजित पवारांनी पाठपुरावा केला होता. त्यामुळे निर्णयांना प्राधान्यानं मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. यामध्ये बारामतीतल्या क्रीडा संकुलासाठी 75 कोटी 13 लाख रुपयांच्या अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आज अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. राज्याचे मुख्य सचिव यांनी शोकप्रस्ताव वाचला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची औपचारिक ओळख करून देऊन त्यांचं स्वागत केलं. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेले काही महत्त्वाचे निर्णय बघूयात. जलसंपदा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी नाबार्डकडून 15,000 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं जाणार. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रिकेट स्टेडियम उभं करणार. पुणे जिल्ह्यातील पुरंदर विमानतळासाठी विशेष हेतू प्राधिकरणाची स्थापना करणार. इंदापूरमधल्या रत्नपुरी मळामधील 1000 एकर जमीन MIDCला मिळणार. माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान राबवणार. त्यासाठी 181 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मुंबईच्या अंधेरीमध्ये टेनिस खेळाडूंसाठी केंद्र उभं करणार. तिसऱ्या मुंबईसाठी भूसंपादन आणि भूवाटपाच्या धोरणास मान्यता देणार. ईमेलद्वारे बजावण्यात आलेली नोटीसही कायदेशीर ठरणार. परभणी जिल्ह्यातील इंद्राणी सहकारी सूतगिरणीला अर्थसहाय्य मिळणार. राज्यात 11 अप्पर जिल्हाधिकारी पदांच्या निर्मितीस मान्यता मिळणार.
बारामती जिल्हा क्रीडा संकुलासाठी 75 कोटींच्या अंदाजपत्रकाला मान्यता मिळणार.